झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जुलै महिन्यामध्ये मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेचा दुर्दैवी अपघात झाल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा झालेला आहे। या घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 8 गंभीर जखमी झालेले होते। आरटीआयने मिळालेल्या माहितीने ही माहिती समोर आलेली आहे। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। दिनांक 19 जुलै 2012, ठिकाण मुंबईतील वडाळा परिसर। घटना ईस्टर्न फ्रीवेचा ब्रिज कोसळला। या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत। या घटनेनंतर ईस्टर्न फ्रीवेचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पण तुम्हाला माहित आहे का की ही दुर्दैवी घटना टाळता आली असती? हा खुलासा झालाय माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीने। आरटीआय नुसार ईस्टर्न फ्रीवेचं काम 8 जानेवारी 2008 ला सुरू झालं होतं आणि जानेवारी 2011 ला ईस्टर्न फ्रीवेचं काम पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली होती। मात्र काम सुरू होऊन तब्बल 3.5 वर्षांनंतरही ईस्टर्न फ्रीवे तयार झाला नाही। जर जानेवारी 2011 या डेडलाईनलाच हा पूर्व मुक्त मार्ग तयार झाला असता तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती। जोपर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण होईल तोपर्यंत त्याची रक्कम 100 कोटीच्या वरती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर आम्ही या बाबतीत मुख्यमंत्री आणि MMRDला पत्र दिलं आहे की अशा प्रकारे जे प्रोजेक्ट डिले होतात, जे लेट होतात, त्यामुळे वाहतुकीला त्रास होतो आणि मुंबईकरांच्या टॅक्समधून जे पैसे आहेत त्याचं नुकसान होतो। डेडलाईन संपूनही 1.5 वर्ष उलटलंय पण अजूनही हा पूर्व मुक्त मार्ग तयार झाला नाही। उलट हा फ्रीवे तयार करण्यासाठी आधी ठरवण्यात आलेलं 531 कोटींचं बजेट आता 41 कोटीनं वाढलंय। इतकंच नाही तर पूर्व मुक्त मार्ग तयार करण्याची डेडलाईनही वाढवून आता डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे। MMRDनं कामाच्या विलंबाबाबत स्पष्टीकरण दिलंय। डिमेलो रोड येथील बांधकामाचं निष्कासन आणि पुनर्वसन, कस्टम आणि मिठागर जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी झालेला विलंब, तसंच उच्च दाबाच्या भूमिगत जलवाहिनी हलवण्यासाठी झालेला विलंब, या कारणामुळे पूर्व मुक्त मार्ग वेळेवर तयार होऊ शकला नाही। कंत्राट देण्याआधीच या अडचणी का दूर केल्या नाहीत असा प्रश्न आता विचारण्यात येतोय। झी 24 ताससाठी दिनेश मौर्य, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।